नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं, आज अगदी बरोबर आहे। आज आपण रव्यामध्ये बटाटा मिक्स करून खूप मस्त अगदी भन्नाट चवीची चवदार टेस्टी नाश्त्याची रेसिपी पाहतोय। यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल आणि बनवली सुद्धा नसेल। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनते आणि विशेष म्हणजे कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही, बाहेरचं कोणतंही साहित्य लागणार नाही, घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये झटपट होते। त्यामुळे टिफिनसाठी सुद्धा मुलांच्या तुम्ही ही बनवून देऊ शकता। अगदी मुलांना तर खूपच जास्त आवडते। आता वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात, पण रेसिपी खूपच सुंदर आहे, त्याच्यामुळे अजिबातच स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता पहा, इथे आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, एक बटाटा घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा, साल काढून घ्यायची आणि मग हा बटाटा आपल्याला पहा अशा पद्धतीने पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे। आता ना इथे मी सर्व बटाटा हा किसून घेते। तोपर्यंत आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या। आपल्या चॅनलवरती असेच खूप छान छान साधे सोपे रेसिपीचे व्हिडिओ अपलोड आहेत, नक्की चेक करा, तुम्हाला खूप जास्त आवडतील। आणि या व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राइब करा आणि लाईक करा। तर आता पहा, इथे आपण काय केलेलं आहे, बटाटा किसून घेतल्यानंतर एक 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि परत आपल्याला पाण्यामध्ये तो ठेवून द्यायचा आहे किंवा पाणी निथळून पूर्ण काढून साईडला ठेवून दिला। आता मी इथे 1 कप इतका रवा घेतला आहे, बारीक मोठा कोणताही घेऊ शकता तुम्ही। तो साईडला ठेवून दिला। लगेच पहा, कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तेल घालून घ्यायचं, जिरं घालायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची घातली आहे मी एक बारीक कट करून आणि चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि छान व्यवस्थित असं फोडणी झाली की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे 1 ग्लास इतकं आणि छान पाण्याला उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता जो आपण बटाटा घेतला होता किसून, त्याचं पूर्ण पाणी निथळून काढायचं आणि तो बटाटासुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे पाण्याला उकळी आल्यानंतर। आता पहा, गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम लो करूनच आपल्याला ह्याच्यामध्ये 1 वाटी इतका रवा घालून घ्यायचा आहे। आता हा थोडं थोडं करून घालायचा, एकदम घालायचं नाही। ज्या पद्धतीने आपण उपमा जसं बनवतो की नाही, अगदी त्या पद्धतीनं थोडं थोडं एका हाताने घालायचा, दुसऱ्या हाताने आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या राहत नाहीत आणि मस्त अगदी छान इथे रवा आपला फुलतो सुद्धा। तर पहा, अगदी पाण्याचं प्रमाण योग्य आहे आणि विशेष म्हणजे रवासुद्धा इथे बारीक मोठा कोणताही चालू शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला रवासुद्धा मोठा असेल तर बारीक करून घेण्याची अजिबात गरज नाही। तर पहा, झाकण ठेवून आपण लो फ्लेमवरतीच एक 3 मिनटं छान अशी वाफ काढून घेतली। आता इथे पहा, मस्त आपला रवासुद्धा छान फुललेला आहे। गॅस बंद करून द्यायचा। इथे पाहू शकता, जवळूनसुद्धा दाखवते, मस्त अगदी तवा टेक्स्चरसुद्धा आलं आहे आणि छान अगदी तयार झालेलं आहे। गॅस बंद करून दिला आणि हे सर्व मिश्रण आपल्याला ताटामध्ये किंवा मग मोठ्या प्लेटमध्ये आपल्याला पसरून द्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण ना हलकंसं थंड होईल। जास्तसुद्धा थंड करायचं नाही, हलकंसं थंड झालं की आपल्याला हे सर्व एकत्र गोळा करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता, व्हिडिओमध्ये मी दाखवते, अगदी या पद्धतीनं ना आपल्याला सर्व एकत्र असं मर्दून मर्दून तयार करून घ्यायचं आणि एका साईडला ठेवून द्यायचं। आता त्याच ताटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहा, छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहेत। थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि ना हातावरती अशा पद्धतीने याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आणि हे सर्व आपण एकाच वेळी करून घेणार आहोत। आता मी सांगते तुम्हाला, ही रेसिपी ना तुम्ही अशा पद्धतीने बॉल्स तयार करून जरी ठेवले फ्रीजमध्ये एक्स्ट्राचे असतील तर, आणि नंतर तुम्ही ज्यावेळी बनवून खायचं त्यावेळी तुम्ही इन्स्टंट तयार करून घेतले तरीसुद्धा गरमागरम खायला खूप भारी मजा येते। तर आता पहा, इथे छान असे सर्व मी बॉल्स एकाच वेळी तयार करून घेतले। आता लगेच पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये थोडंसं अगदी तेल घालून घ्यायचं, चमचाभर इतकं, मोहरी आणि तिळाची छान अशी खमंग फोडणी करायची। आता छान मोहरी आणि तीळ फुलले की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये हे बॉल्स टाकून घ्यायचे आहेत। आता जर लहान मुलं खात असतील ना, तर असेच तुम्ही ना नुसते फ्राय केले याच्यामध्ये मोहरी आणि तिळाच्या फोडणीमध्ये तरीही चालू शकतं। वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची, अगदी किंचितची चिमूटभर मिरची पावडर टाकू शकता। आता माझा मुलगा थोडासा मोठा आहे, काही तो लहान नाही आहे, त्याच्यामुळे आम्हीसुद्धा त्याच्याच पद्धतीनं खाऊ शकतो, तर किंवा आमच्या पद्धतीने सुद्धा तो खाऊ शकतो। तर त्यासाठी मी इथे पेरी पेरी मसाला वापरते। तुम्ही इथे मिरची पावडर थोडीशी टाकली, पेरी पेरी मसाला नसेल तरीही चालेल। इथे मी पेरी पेरी मसाला टाकला आहे पहा
आणि व्यवस्थित हे बॉल्स सर्व असे परत एक वेळा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हा सर्व मसाला या बॉल्सना व्यवस्थित लागला जातो. तर पहा, अगदी छान पद्धतीनं हे बॉल्स तयार होतात. आणि सुरुवातीला आपण हे मस्त रवा छान असा शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे खूप टेस्टी लागतात. आणि थोडंसं लो फ्लेमवरती थोडं जास्त वेळ ठेवायचं, म्हणजे वरतून अगदी छान कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार मऊ लुसलुशीत तयार होतात. तर पहा, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आणि इथे थोडीशी मिरची पावडर भुरभुरायची असेल तर तुम्ही अजून थोडीशी टाकू शकता. तर पहा, इथे वरतून कोथिंबीर घातली आणि मस्त असे हे बॉल्स आपले इथे खाण्यासाठी झटपट तयार झालेले आहेत. तर या पद्धतीनं पहा, यापूर्वी तुम्ही हे रव्याचे बॉल्स असे कधी बनवलेत का, मला नक्की सांगा. आता झटपट होणारा मेदूवडासुद्धा तुम्ही बनवला असेल बऱ्याच वेळा, पण असे बॉल्स थोडंसं काहीतरी वेगळं, जसं की मुलांना आवडतं, ज्या पद्धतीनं मुलांना आवडतं त्या पद्धतीनं आपण त्यांना करून दिलं की मुलं खूप जास्त आवडीने खातात. आता याच्यामध्ये ना तुम्ही कोणत्याही भाज्यासुद्धा ॲड करू शकतात बरं का. घरामध्ये काही गाजर वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही त्या उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही जर ॲड केलं आणि मस्त जसं आपण बटाटा किसून घातला होता त्याच पद्धतीनं गाजर वगैरे तुम्ही किसून घातलं, एक्स्ट्राच्या कोणत्याच जी मुलं भाज्या खात नाहीत त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये किसून घातल्या की मस्त अगदी भाज्यासुद्धा अगदी सॉफ्ट होतात, शिजल्या जातात आणि मुलांच्या पोटामध्ये सुद्धा जातात. तर पहा, व्यवस्थित अगदी छान असं तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवलं, मस्त आतून जाळीदार होतात, मऊ लुसलुशीत, वरतून कुरकुरीत होतात. आणि सॉससोबत वगैरे तुम्हाला आवडतं, चटणीसोबत किंवा असंसुद्धा खायला हिंडत फिरत खूप छान लागतात. एकदा नक्की या पद्धतीनं रव्यामध्ये बटाटा घालून हा पदार्थ नक्की बनवून पहा. खूप जास्त घरातल्यांना सुद्धा आवडेल आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा इन्स्टंट होणारा झटपट, पाहुणे मंडळी जरी आली ना तरी त्यांच्या छोट्याशा भुकेसाठी नाश्त्यामध्ये, संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी ही आपली जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल ना तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हा कधी मी माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आशा करते रेसिपी आवडली असेल. माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. चला, उद्या पुन्हा भेटू युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.